सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे नंदू ठोंबरे यांच्या मालकीचे साई गगन इलेक्ट्रिक्स व मोटार रिवाइडिंग दुकानाचे बंद शटरचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी 7 मिनिटात 1.5 लाखांची चोरी केली। त्यात महागडे कॉपर तारा, मोबाईल, इलेक्ट्रिक्स मोटार व इलेक्ट्रिक साहित्याचा समावेश आहे। रविवारी पहाटे ही धाडसी चोरी घटना घडली आहे। चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या ही चोरी केल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे कैद झाले असले तरी या धाडसी चोरीचा शोध लावण्याचे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर आहे। सीसीटीव्ही फुटेजनुसार 2 युवक दुकानामध्ये येताना दिसले तर एक संशयित दुकानात शिरला। या दोघांनी मिळून ही चोरी केल्याचं दिसतंय। श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडे वळीत येथील विहिरीत खोदकाम सुरू असताना जिलेटिनचा स्फोटात 3घांचा मृत्यू तसेच अन्य 3 जायबंदी होण्यास कारण ठरल्याप्रकरणी एकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृतांपैकी सूरज युसुफ इनामदार याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस व प्रशासनाने समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय। स्फोटाचे हाताळणी तसेच आवश्यक खबरदारी न घेता कामगारांना जिलेटिन भरण्यासाठी विहिरीत उतरवण्यास प्रवृत्त केले। त्यामुळे 6 जणांच्या अपघातास कारण ठरल्या प्रकरणी संजय शामराव इथापे याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धा असलेले भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात। काल एका साई भक्ताने साईचरणी 652 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केल्याची असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। या सोनेरी मुकुटाची किंमत 42,80,000 रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण जडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला। मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर असून दानशूर साई भक्तांचे संस्थानला आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे। राहुरी शहरातील तनपुरे खळवाडी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। यावेळी 8 जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली। शहरातील तनपुरे खळवाडी येथे दिगंबर तनपुरे यांच्या लाकडाच्या वखारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आलाय। यावेळी तेथे काही इसम पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचं दिसून आले। पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन रोख रक्कम व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केलं। राहता शहरात शनिवारी रात्री बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग होत असताना शॉर्ट सर्किट झाल्याने दुकानातील अचानक आग लागली आहे। त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी जवळ असलेली दुसऱ्या दुचाकीला देखील आग लागल्याने छोट्या आगीचे रूपांतर मोठ्या आगीत झाले। मात्र शेजारी नागरिकांच्या व नगर परिषद अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले व मोठा अनर्थ देखील टळला। या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। आगीत दोन्ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्यात। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे। शिवण क्लासला जाऊन येते असं सांगून गावात गेलेली 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी परतली नाहीये। कुटुंबांनी तिचा शोध घेतला तरीही ती सापडली नसल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। शोध घेऊनही मुलगी अद्यापही सापडलेली नाहीये। नीट 2024च्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत देशभरात प्रचंड मोठा गैरप्रकार झाला आहे। विद्यार्थ्यांना 180 पर्यंत ग्रेस मार्क दिले आहेत। सर्वोच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थी हे अशा प्रकारे गुणांचा फुगवटा करून दिलेले गुणवत्ताधारक आहेत। या गैरप्रकाराचा निषेध करीत CBI मार्फत त्याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन
आंदोलन करण्यात आलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा शहरात हे आंदोलन करण्यात आलंय। जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडत आहे, त्यामुळे 16 जून पर्यंत अनेक ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीसह पेरणीची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे। बाजारपेठेत कपाशी, सोयाबीन यासह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे। यामुळे बियाणांचा काळा बाजार, चढत्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत। येणाऱ्या तक्रारीनुसार आणि अचानक भेटीद्वारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी करत असून गेल्या महिन्याभरात 12 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून 30 पेक्षा अधिक केंद्रांना नोटिसा देण्यात आल्या आहेत। यासह 3 ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आलेत। नातेवाईकांच्या घरातून चोरलेले सोन्याचे दागिने तारण ठेवून त्याच्यावर कर्ज घेतल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आलाय। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी करणाऱ्याला सरेवाडी येथून ताब्यात घेऊन अटक केली। प्रशांत मानसिंग बाचकर असं त्याचं नाव आहे। गणपत पोपट कायगुडे हे 12 जून रोजी कुटुंबातील व्यक्तीसह घराबाहेर गेले असता वृद्ध आई आणि वडील घरात होते। त्यावेळी त्यांच्या नात्यातील प्रशांत बाचकर वडिलांना औषध देण्यासाठी घरी आला असता त्याने 35 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याची फिर्याद कायगुंडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली होती। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। गत 6 महिन्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होत आहे। काल रविवारी झालेल्या लिलावात राहता बाजार समितीत नंबर 1 कांद्याला क्विंटल मागे 3400 रुपयांचा दर मिळालाय। राज्यात सर्वाधिक भाव दौंड केडगाव येथील 3600 रुपयांचा दर मिळालाय। अकोल्यात 3000 रुपये, पारनेरमध्ये 3300 रुपयांचा दर मिळालाय। या दरवाढीमुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे, तर गृहिणींचे बजेट कोसळणार आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।